एकीकडे बिहारच्या या सगळ्या निर्णयानंतर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया उमटत असताना इकडे राज्यातही ओबीसी आरक्षणाबाबत एक आंदोलन सुरू आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी उपोषण करणारे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाकेंची आज भेट घेतली आहे। हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। वडेट्टीवारांनी हाकेंच्या उपोषण स्थळावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावला होता। त्यावेळी हाकेंच्या भेटीला उद्याच एक शिष्टमंडळ पाठवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वडेट्टीवारांना फोनवरून सांगितलंय। या शिष्टमंडळात मंत्री अतुल सावे, गिरीश महाजन, उदय सामंत तसंच गोपीचंद पडळकर यांचा समावेश असणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ भेटणार आहे हाकेंना। गिरीश महाजन, उदय सामंत, ग्रामविकास मंत्री आणि उद्योग मंत्री हे या शिष्टमंडळात असतील। त्याचबरोबर अतुल सावे गृहनिर्माण मंत्री, गोपीचंद पडळकर आमदार आहेत सत्ताधारी, ते सुद्धा या शिष्टमंडळात असतील। दरम्यान ओबीसी आरक्षणासाठी गेली काही वर्ष सातत्यानं संघर्ष करणारे मृणाल ढोले पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ढोले पाटील जी, बिहारचा जो मुद्दा आहे, बिहारमधलं आरक्षण जे वाढीव 15% आरक्षण देण्यात आलं होतं ते आता रद्द करण्यात आलेलं आहे। याचे परिणाम महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या लढाईवर कसे होणार आहेत? 100% आपण जर बघितलं, सातत्याने सरकार जे आजकाल आहेत, इलेक्शन यायच्या आधी वाढीव आरक्षण एखाद्या समाजाला देऊन खुश करण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर ते आरक्षण कोर्टाच्या केसेस आणि या सगळ्यामध्ये लटकून राहतात। त्या समाजाची फसवणूक होती। या राजकीय पक्षांच्या निवडणुका निघून जातात, त्यांना त्या समाजाची मतं प्राप्त होतात आणि नंतर त्या समाजाला काहीही भेटत नाहीये। हे जे बिहारमध्ये झालंय हे महाराष्ट्रालाही काही अपवाद नाहीये। महाराष्ट्रामध्ये याच्या आधीही एसीबीसीचं आरक्षण रद्द झालेलं आहे, याच्या आधी ईएसबीसीचं आरक्षण रद्द झालेलं आहे, ज्याला आपण मराठा रिझर्वेशन म्हणतो, हे झालेलं आहे। आणि आत्ताही अशाच प्रकारे एसीबीसीचं जे नवीन 10% आरक्षण दिलंय तेही काही कायद्यावर टिकल असं मला वाटत नाही। त्याचं कारण सोपं आहे की मराठा समाजाला ऑलरेडी ईडब्ल्यूएस आहे आणि त्याच्यानंतर परत हे वाढीव आरक्षण जे दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टचा निर्णय विरोधात असताना देखील हे असे जर निर्णय सरकारने घेतलेले मला अजिबात वाटत नाही हे कोर्टात टिकेल। तरी या संबंधित सरकारने काय तो परत एकदा विचार करावा। मृणालजी, दुसरा एक मुद्दा असा आहे की हे बिहारमध्ये जे आरक्षण दिलं होतं ते जातीय जनगणना करून त्यानंतर देण्यात आलेलं होतं। सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेला मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय दिला होता रद्द करण्याचा, त्यावेळेला ट्रिपल टेस्ट करण्याची मागणी केली होती किंवा सूचना केली होती। ट्रिपल टेस्टमध्ये जातीय जनगणना होणं पण अपेक्षित होतं, याचबरोबर इतर अजून 2 महत्त्वाचे मुद्दे होते। पण माझा प्रश्न हा आहे की जर जातीय जनगणना करून त्या आधारावर हे आरक्षण दिलं असेल, ते सुद्धा टिकलं नसेल, तर 50%ची मर्यादाच वाढवण्याची आता गरज आहे असं वाटत नाही? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की जातीय जनगणना केली म्हणजे काही तो समाज एखादा मागास होतो असातला काही भाग नाही। जर आपल्याला नवीन या संदर्भात जर पाहिजे असेल तर आपल्याला नवीन डेटा लागतो आणि त्या सोशल बॅकवर्डनेसचा डेटा लागतो। तर या सगळ्या याच्यामध्ये जे आहे की 50%चं आरक्षण आज आपण म्हणतात ते बरोबर आहे की ही सीमा तर फार छोटी राहिलेली आहे। त्याचं कारण असं आहे की दरवर्षी सरकार 30, 40, 50 जाती नवीन कॅटेगरीमध्ये टाकतच असतं ओबीसीच्या। जे 250-300 जातींपासून सुरू झालेलं होतं ओबीसीचं महाराष्ट्रातलं आरक्षण, त्या जवळपास 500 जाती त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, पण कोटा मात्र तेवढाच राहिलेला आहे। लोकसंख्या वाढतीये, जाती वाढतायत, पण कोटा मात्र तेवढाच आहे। याच्यासाठी उत्तर जे आहे की याचा सर्वांगीण विचार करून आपण सगळ्या जातींची एकदा जातनिहाय जनगणना या देशाचीच करावी, सगळ्यांचं मागासले पण एकदाच तपासावं आणि त्याच्यानंतर जर गरज असेल तर 50%ची कॅप काही ह्याच्यामध्ये वाढवायला हरकत नाहीये। कारण आपल्याला आरक्षणचं जे भेटतं ते शिक्षणामध्ये असेल, नोकरींमध्ये असेल आणि इलेक्शन्समध्ये म्हणजे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आपल्याला आरक्षण भेटतं। तर या तिन्ही लिस्ट वेगवेगळ्या आहेत। काही लिस्टमध्ये निश्चित गरज असेल तर 50%ची कॅप वाढवून आपण हे नक्कीच सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो। मृणालजी, अजून एक मुद्दा असा आहे की सातत्यानं दर 10 वर्षांनी आरक्षणाचा रिव्ह्यू घेतला जावा अशी अपेक्षा खरं तर व्यक्त करण्यात आली होती ज्यावेळेला आरक्षण देण्यात आलं होतं सुरुवातीच्या काळात। त्यावेळेला तो नियमितपणे रिव्ह्यू होत नाही, त्यामुळे ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण मिळत नाही। आता तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र सरकारने नेमकं काय केलं पाहिजे? कारण जर जातनिहाय जनगणना करून आरक्षण टिकणार नसेल तर मागासले पण एखाद्या समाजाचं सिद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि सरकारनं कोणती पावलं उचलल्यास मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष महाराष्ट्रामध्ये पेटलाय तो
शमवता येईल? त्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जातीय जनगणना केली म्हणजे काय तुमचे सगळे डेटा अतिशय व्यवस्थित झाले आणि आरक्षण टिकतील असं काही नाही. प्रत्येक समाजाचं काही कसोट्या असतात, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या. त्या जो समाज त्या करेल तो निश्चित आरक्षणामध्ये राहील आणि जो समाज क्वालिफाय नाही करणार तो आरक्षणाच्या बाहेर राहील. तर त्याच्यामध्ये जातीय जनगणना केली काय नाही केली काय त्यांनी काही विशेष फरक पडत नाही. पण त्यांनी एक होतं की समाजाचा एक वास्तव तुमच्या समोर येतो. आता खरं तर सरकारने जे आहे की त्या सरकारने जे सगळे सोयरे हा शब्द आणून सरसकट आणि सगळे सोयरे गणगोत वगैरे हे असे जे ढोबळ शब्द ऍक्ट मध्ये टाकून मराठा आणि ओबीसी संघर्ष खरं तर वाढवलेला आहे. हे वाढवण्याची काहीच गरज नव्हती. सरकारने मराठा समाजाला सर्वे करून एक वेगळं आरक्षण दिलेलं होतं, पण त्यांना कुठेतरी कनेक्ट करणारा एक सगळे सोयरे हा शब्द आणि गणगोत असे शब्द टाकून त्यांना कुठेतरी कनेक्ट करून आज देखील आपण बघतोय की वाडी गोद्रीमध्ये असेल, जालन्यामध्ये किंवा पुण्यामध्ये असतील आमचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत. त्याचं कारण असते की जो ऍक्ट आहे जात प्रमाणपत्र देण्याचा, त्या ऍक्ट मध्ये संशोधन करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि जात ही पाहुण्यांकडनं घेता येते असा नवीन जावईशोध या सरकारने लावलेला आहे. त्याच्यामुळे निश्चित हा संघर्ष पेटलेला आहे आणि हा वाढत जाईल. जोपर्यंत सरकार याच्यामध्ये नीट हस्तक्षेप करून दोघांनाही शांत करत नाही तोपर्यंत हा संघर्ष वाढत राहील. मला तुम्हाला विचारायचं हे आहे की जर आता 50% वर आरक्षण देता येणार नसेल, खरं तर ती मर्यादा आहे, इंदिरा साहनी खटल्यामध्ये ती मर्यादा घालून दिलेली आहे. महाराष्ट्रात अगोदरच 50% वर आरक्षण गेलेलं 52% आरक्षण आहे. असं असताना नव्यानं जर एखादा समाज त्याला आरक्षण द्यायचं असेल तर नव्यानं देता येणार नाही वेगळा प्रवर्ग करून. आता जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी कोट्यातनंच त्यांना देणं आवश्यक असेल, सगळे सोयरे असेल किंवा इतर कोणते मुद्दे असतील. असं झाल्यास तुमची भूमिका काय असणार आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा अतिशय खोटा दावा केला जातो की महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे. जर आपण आरक्षण जी टक्केवारी महाराष्ट्रातली केली तर ती निश्चित 52 येते, पण ज्यावेळेस ती इम्प्लिमेंटेशन होतं तर त्यावेळेस ते 2% जे वाढीव एसबीसीला दिले होते ते ओबीसी मध्ये ऍडजस्ट केलं जातं आणि आरक्षण हे 50%च्या आतच ठेवलं जातं महाराष्ट्रामध्ये. दुसरा असं आपण जो विषय केला की या सरकारने 50%च्या वर आपण बघितलं, 50%च्या वर जवळपास कुठल्याच ह्याच्यामध्ये आरक्षण टिकलेलं नाहीये. आता जे आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये ते 50% आहे, प्लस 10% ईडब्ल्यूएस आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातला आज सगळा समाज, सगळे जात धर्म, सगळ्यांना जे वंचित घटक आहे त्यांच्यातले इन्क्लुडिंग मराठा समाज, त्यांना आज ईडब्ल्यूएसचा लाभ भेटत आहे, घेत आहे. मुळात सरकारीच कमिटीने सांगितलेलं आहे की 8.5-9% जे आहे 10% म्हणजे या सगळ्यात मार्ग काढण्यासाठी सरकारला आता 50%चा ही जी मर्यादा आहे तिचं पालन करावं लागणार आहे आणि त्यातून सरकारला एक वेगळा मार्ग निवडावा लागणार आहे. तो सरकार कशा पद्धतीने निवडणार आणि कोणता तो मार्ग असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद मृणालजी, तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल.